नमस्कार. त्यांच्या या ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी 3 दिवसाची सुट्टी आली. आज आहे 15 ऑगस्ट, उद्या आहे दहीहंडी आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी संडे. तर म्हटलं आपण गावी फिरून येऊ. तर निघालो आहे गावाला पूर्ण फॅमिलीचे गट. यावेळेला काय बाईक घेऊन नाही निघालो आहे. तर निघालो आहे तर चिन्मयचे पप्पाची गाडी घेऊन. तर आम्ही ट्रॅव्हलला सुरुवात केलेली आहे. तर आजचा हा प्रवास गोवा महामार्गाचाच असणार आहे. तर बघूया कशा प्रकारे आपला प्रवास होतो आहे. सकाळी 7 वाजता घरातून निघालो. तर चला आपण ट्रॅव्हलला सुरुवात करतो आहे. तर मंडळी बघा, पेट्रोल वगैरे टाकून झालेलं आहे आणि आम्ही वाशीवरून पनवेलचा जो आपला गोवा महामार्ग सुरू होतो तिथून हा आपला प्रवास. आज थोडंसं पाऊस सकाळी थोडंसं कमी आहे कारण का पण पाऊस भरलेला आहे. एकसर येऊन गेली नव्हती पण आपला प्रवास आपण सुरुवात केलेली आहे प्रवासाला. तर आपण आता सध्या सानपाडा खारघर या रस्त्यावर आहोत. तर आपला पुढचा प्रवास कशा रीतीने होतो चला पाहत राहा, कुठे जाऊ नका. बघा या ठिकाणी आपल्याला आपली महाराष्ट्राची लाडकी लाल परी गावाला निघालेली दिसते. रत्नागिरी एक्सप्रेस आहे. तर अजूनपर्यंत आपल्याची चव काय आम्हाला मिळालेली दिसत नाही, परंतु हा प्रवास आमचा असा सुरू होणार आहे. आता पनवेलला थोडंच वेळात आम्ही पोहोचू. तर हा प्रवासाचा व्हिडिओ तुमच्यासोबत मीसुद्धा प्रवास करतो आहे, तुम्हीसुद्धा प्रवास करा. व्हिडिओ बघता बघता आनंद घ्या. कारण का म्हटलं गावी जातो आहे तर एक प्रवासाचा व्हिडिओ होऊन जाईल. आपल्याला रोडचं अपडेट भेटेल. गोवा महामार्ग कसा आहे. आता नुकताच काही दिवसावर गणपती येऊन सण आहे. तर कशी काय प्रत्येकाची एक हे असते की रस्ता कसा आहे, ट्रॅफिक कशी आहे, त्यानुसार प्रत्येक सोयीसुविधा करत असतो. तर आपल्याला या ब्लॉगमध्ये अपडेट मिळेल की रस्त्याची अवस्था कशी आहे. तर हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपण कुठे तर वडखलला जो आपला गोवा महामार्गाचा मेन रोड आहे. तर आपण राईट मारून लेफ्ट मारून आपण गोवा महामार्गाला आता थोडं टच करणार आहोत. आपण वडखलला पोहोचलेलो आहोत. अजूनपर्यंत रस्ता अतिशय चांगलाच आहे. मला वाटतं मी एका दोघांची व्हिडिओ बघितल्या होत्या. काहीतरी फलसपे फाट्याच्या पुढे काहीतरी रोडचं काम चालू असल्यामुळे खराब आहे. पण बघूया आता त्याचे अपडेट काय आहे. अजूनपर्यंत व्यवस्थित आहे. आमचा प्रवास व्यवस्थित म्हणजे सुखानेच झालेला आहे आणि प्रत्येकाचा प्रवास हा सुखानेच हो अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर मंडळी आज आपण आता वडखलला पोचलेलो आहोत आणि आज बऱ्याचशा गाड्यासुद्धा निघाल्यात. बहुतेक 3 दिवसाची सुट्टी आहे. तर बहुतेक लोक वॅकेशन असतो बहुतेक लोकांना. तर बहुतेक लोक फिरायला येतात, गावाला येतात. आम्ही तर गावाला चाललो आहे कारण का दहीहंडी उत्सव असतो. तर म्हटलं यावर्षी आहेच सुट्टी तर तेवढी दहीहंडी उत्सव आपण करू. ट्रॅफिक थोडीशीच लागली कारण का पुढं मोठा ट्रक आहे तो क्रॉस होतो आहे त्याच्यामुळे थोडीशी ट्रॅफिक लागली आहे. पण पुढे खाली दिसतो आहे. तर मंडळी प्रवासाचा व्हिडिओ असं चालू राहणार आहे. प्रत्येक अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण का बघूया कसा प्रवास होतो आमचा. पाऊस रिमझिम सुरू आहे. एवढं काही खास पाऊस नाही. कदाचित व्हिडिओ भेटला तर आपल्याला समजेलच. व्हिडिओमध्ये कुठेही तुम्ही स्किप करू नका. तर मंडळी बघा या ठिकाणी तुम्हाला डोंगर दिसत असेल आणि डोंगरातून धुकं दिसतंय. तर हा आहे कर्नाला फोर्ट म्हणजे कर्नाला किल्ला. तर पूर्ण ढगांच्या धुक्यामध्ये तो झाकून गेलेला आहे आणि हे दृश्य म्हटलं देखण्यासारखं आहे. सुंदर दृश्य आहे. तर व्हिडिओमध्ये हे थोडंसं आपण टाकू म्हणजे लोकांना त्याचा आनंद घेता येईल. तर मागच्या व्हिडिओमध्ये पण सुद्धा म्हणजे मी प्रवास केला होता. त्यावेळेला कर्नाला फोर्ट दाखवण्याचा प्रयत्न केला होता की व्हिडिओ केला आहे. तर आज पण तीच परिस्थिती आहे. तर आणि हिरवगार परिसर आणि आपण आता थोड्याच वेळात कर्नाला अभयारण्य क्रॉस करून आपण गावच्या दिशेने
प्रवास करणार आहोत. तर बघा पुढेच तुम्हाला कर्नाला अभयारण्य दिसेल. तर असा आपला प्रवास होतच असतो आणि प्रवासाच्या ह्या व्हिडिओ साठवून ठेवतो, कारण का कधी कधी मला वेळ भेटला तर मी सुद्धा ह्या व्हिडिओ बघत असतो आणि त्याच्यातून माझ्या आठवणीसुद्धा ताज्या होत जातात. आणि म्हटलं यूट्यूबचं हे आपण व्हिडिओ बनवतच असतो, त्यामध्ये ज्या काही शक्य होतात त्या गोष्टी मी बनवण्याचा प्रयत्न करत असतो. तर आता आपण कर्नाला अभयारण्य आहे ते क्रॉस करून आपण गावच्या दिशेने प्रवास करत आहोत. तर चला, रोमांचक असा प्रवास सुरू होतोय आणि खरोखरच आजूबाजूचा हा सर्व हिरवं निसर्गाचा परिसर पाहताना मला सुद्धा इतकं भारी वाटतंय की त्याचा म्हणजे आनंद मावेना अशी क्षण असतात त्या सगळ्या गोष्टी. तर चला, प्रवासात तुम्ही देखील सामील आहातच व्हिडिओ बघताना. तर आपण पुढे प्रवास करतच राहू. किती वाजेपर्यंत गावाला पोहोचणार ते पण सगळं तुम्हाला अपडेट मी देईलच. रस्त्याचे अपडेट देत राहील, त्याच्यानंतर मग ट्रॅफिकचा अपडेट तुम्हाला देत राहील. आजूबाजूचं गाव दिसतात बघा, अतिशय चांगलं म्हणजे पाऊस पडून गेला आहे ना, एकदम सुंदर सकाळ आपल्याला पाहायला भेटते या ठिकाणी. तर प्रवास करतोय, तुम्ही देखील व्हिडिओ कुठे स्किप करू नका. तर मंडळी, थोड्याच्या ट्रॅव्हलिंग नंतर आम्ही या ठिकाणी विश्रांती केले, स्वामी युअर वेज रेस्टॉरंट. तर इथे आम्ही थोडासा नाश्ता करायला उतरलेलो आहे, म्हणजे थांबलेलो आहे. तर या ठिकाणी नाश्ता करू आणि नंतर आम्ही प्रवासाला सुरुवात करू. तर आम्ही बघा या ठिकाणी मसाला डोसा मागवलेला आहे. हा इथला स्पेशल मसाला डोसा आहे. हो, तुमचा वडा दाखवा, वडा दाखवा तुमचा. राहू द्या दिसला. हां, चला मग खाऊया. चष्मा कुठून आणलीस? बरोबर की नाही? नाश्ता वगैरे झालेला आहे. तर आम्ही आता पुन्हा एकदा प्रवासाला सुरू केलेले आहे. तर एखादा तास सुद्धा नाश्ता करण्यासाठी केल्यानंतर आपण प्रवासाला सुरू चिन्मय मागाशी प्रॉब्लेम होता की सुरुवात केली तेव्हा. तर आता आपण बेमध्ये पोहोचलेलो आणि नंतर मग निघाल्यापासून अशी सकाळी पाऊस जोरात होता. तर पेन लावून आणि पेन सोडल्यानंतर आपण प्रवास चालूच आहे. अजूनपर्यंत रोड अतिशय चांगल्या प्रकारे दिसतोय आपल्याला. आणि पावसाची पाऊस आम्ही निघालो तेव्हा भरपूर पाऊस होता, पण आता काही पाऊस नाही आहे. पण अजूनपर्यंत रोड चांगला दिसतो आपल्याला, व्यवस्थित प्रवास आहे. तर पुढे आपल्याला समजेल नक्की, कारण का मी रिक्षा चिन्मय मिनी डोर बघ. काम चालू आहे म्हणून ट्रॅफिक झाले एवढी. हा नाही झालंय. मी पण आता मध्ये आलो होतो ना, तेव्हा पण हा रोड बंदच केला होता या लोकांनी. हा, पण ती बाईक होती ना, मी पटकन निघून गेलो.
नाही बाईक वाल्यानं जायला आहे तिकडून, 4 व्हीलर फक्त अटकून ठेवलं. हा ब्रिज झाला ना काय रोहाला का तुला घेतील. हा क्या बोलताय, रस्ते में खड्डे या खड्डे में रस्ता. चला आता राईट मारून आपण आपल्या गावाला पोचलो नाही. आता रोहा येणार, खड्ड्याचा रस्ता संपणार. तो एकदम पुढे ठेवलेला आहे हो एकदम. आणि हा गावच्या रस्त्याला सुरुवात केली आहे. आपल्याला पाहायला आमचा गावचा रस्ता, इथून आम्हाला गावच्या रस्त्याची सुरुवात हा बघा रोहाचा घाट. आणि तिथेच आपल्याला वनजीव पाहायला भेटतात, रानटी जंगलातील. चिन्मय दिसलं तर दिसतील बघ माकडा इथेच आता तुला. पुढं बघ, पुढं पुढं. आता आम्ही आमच्या घराच्या खूप लांब आलो. आता आम्ही मुंबईच्या घरापासून खूप लांब आलो आणि गावच्या घराजवळ जवळ आलो. असा बोल बोल. हा बघ, हा बघ. आज सगळे गायबच झालेत, नाही तर इथं असतातच. खाली उतरताना दिसलं तर दिसतील. नेहमीप्रमाणे आपण रोहाचा घाट चढण्यास सुरुवात केलेली आहे. याच ठिकाणी आपल्याला रानटी म्हणजे वनजीव पाहायला सुद्धा भेटतात. आणि म्हणजे हा मला कसं माहिती आहे, आम्हाला इंदापूर रोड थोडंसं लॉंग रूट पडतो, पण रोहा नागोठणा जो रोड आहे रस्ता तो अतिशय आम्हाला जवळीक वाटतो. कारण का खाजणी रोड मार्गे आम्ही मग आमच्या गावाला पोचतो. म्हणजे पुढे आपल्याला जाऊन मग म्हसला सिवर्धन जो ताला रोड आहे तो आपल्याला पुढे मांदाडला टच करतो. तर म्हणून आम्ही हा लॉंग रूट म्हणजे बोलायला गेलं तर 25-30 किलोमीटरचा अंतर आम्हाला कमी पडतो, म्हणजे फरक पडण्याचंही आहे. या बघ चिन्मय पाठीमागे बघ. धुक्यामध्ये आलो, धुक्यामध्ये. म्हाताऱ्या हिऱ्या ओढतेत, म्हाताऱ्या हिऱ्या ओढतेत. कुंडलिका नदी चिन्मय आता ही भरली होती. आता पाऊस जास्त पडला होता ना तेव्हा ही रोहाची कुंडलिका नदी भरली होती. अच्छा, तिथे गेलो होतो. स्मारक मला नेशील का नाही? गल आणलेस काय? 1000 रुपये गांडूल काढायला लागतील आपल्याला. रोहाला आपला हो नारळ घ्यायचे आहेत ना. तर हे आहे रोहा आणि इथला चहा. आपण रोह्यामध्ये पोहोचलेलो आहोत. बघा जागोजागी आज 15 ऑगस्ट आहे तर झेंडेवाले वगैरे आहे रोहा. हो हा मग चला. नाही नाही हा रोहा डेपो.
तिकडनं टाकून तुम्हाला त्या साईडून जायला लागेल. आहे रोह्याचं रोह्याचं मार्केट. चिन्मय हे बघ भाजीवाले बघ. हा उजलला हे दिसलंच नाही. हा ऐक रोजल कुठं आलो आपण. हा तर मंडळी आम्ही आता रोहायला आहोत आणि आम्ही दरवेळेला फॅमिली वगैरे असलो का रोह्यामध्ये जे जे काही असतं स्पॉट तर ते आम्ही घेत असतो. तर आज देखील एक रस्त्यालगतच बघा हनुमान टेकडी हा एक स्पॉट आहे. तर म्हटलं आपण घेऊन जाऊ. तर हनुमान टेकडीवर आलेले आहोत आपण आता. तर बघू कशा प्रकारे हनुमान टेकडी आहे. खाली दिसतोय तो रोहा. मागच्या प्रवासात देखील मी तिथे नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवलेलं आहे ते सुद्धा मी दाखवलं होतं. ह्यावेळेला मी ठरवलं होतं की हनुमान टेकडी आहे रस्त्यालगतच आहे. तर म्हटलं तो देखील आपण आपल्या प्रवासामध्ये दाखवू कारण का प्रवास सर्वजण कंटाळले असणार. तर म्हटलं तो सुद्धा दाखवू आपण. तर बघा हे असं आहे आणि खाली आपल्याला रोहा दिसतो. तर चला बघू. मी पण पहिल्यांदा चालू आहे. बरीचशी लोक या ठिकाणी येतात. तर बघा आता 11चा टाइम आहे पण मंदिर बंद आहे. इथे हनुमानाची मंदिर आहे म्हणून त्या टेकडीला हनुमान टेकडी असं म्हणतात. तर ध्वजारोहण सुद्धा झालेलं आहे आणि आपण आता बाहेरूनच दर्शन घेऊ. नाही फक्त बाहेरूनच घेतो. अच्छा बाहेरूनच घ्या. लॉक आहे ते गेलेत बाहेर पुजारी. शनिवारी ना. अच्छा हे पाय सरते का. हे बॅक साईडचं व्ह्यू आहे. अतिशय म्हणजे पावसाला ते बघण्यासारखं आहे. राऊंड मारलं त्याने गार्डन मधून. आणि हा इकडचा व्ह्यू आहे. तर शनिवारी पूर्ण दिवस हा मंदिर म्हणजे इथे वरती ओपन असतो. तर बघा पूर्ण आपल्याला तिकडनं ट्रेन दिसते पण माझा एवढा कॅमेरा चांगला नसल्यामुळे ट्रेन आपल्याला दिसत नाही. ओजल कुठे गेली. ओजल तिकडेच बसली का काय. हो जो हे इकडे काय काय हो इकडे काय. अच्छा एक पाषाण आहे इथे बघा. इथे हे मंदिर आहे बाजूलाच आणि समोरच पाषाण आहे आणि बघण्यासारखं चांगलं आहे. तिकडं ओझल आहे काय. तर चला. तर बघा अतिशय गार्डन वगैरे चांगलं मस्त बनवलेलं आहे या ठिकाणी आणि बघण्यासारखं आहे. कधी इकडनं येणं झालं. हा रस्ता लगत आहे ना हा हनुमान टेकडी. तर आपल्याला कधीपासून बघायचं होतं. आपण भरपूर वेळा जातो पण आपण कधी येत नाही. ओझल बघा. चला गुलाबाची फुलं पण आहेत आणि इथे मस्त पण आहे ना. बागेतली कधी फुलं तोडू नये समजलं. आणि कधी आपण इकडे आलो फिरायला तर आपला कचरा काय खाऊ बिऊ असतो तर कचरा सोबतच घेऊन जायचं असतं चिन्मय.
काय तिथे एक डस्टबिन हा तर तिथं पर्यटक आणि भाविकांसाठी सूचना पण दिलेल्या आहे. लिहिलेलं आहे बघा. हा लोकार्पण सोहळा केलेला आहे ते. बघा या ठिकाणी तुम्ही पाऊस करून पाहू शकता. तर अतिशय सुंदर हे मंदिर आहे. फायनली आपण रोहा नागुटणे जो हायवे लागतो म्हणजे छोटासा रस्ता लागतो हातून येण्याचा लोकल रस्ता तो आपण सोडून आपण खाजनी मांदाड तला मसला या रोडला आपण टच करतोय. लेणी दिसतच नाही त्याच्यातून एवढा धुका झालाय तो. हा फार्म हाऊस वरती आहे. धुका झालाय पूर्ण लेणीचा काहीच नाही. चिन्मय ए चिन्मय पीछे देख पीछे क्या क्या आने वाला है क्या अपना हाँ? गाँव सोबत दिसायला लागला डोंगरात आपला गाव. आणि गावाला गावाला हा चिन्मय गावाला बघ. मग तुम्ही हे दिवस अनुभवलेच नाही पण मम्मी पप्पा तुला गावाला आणतात. ना आपला गाव आलेला आहे. चला कधीच झालाय मागच सगळ्यांचे घर ढाकलेले आहेत. सगळ्यांचे घर ढाकलेले आहेत. एक पाऊस येत आहे. तर मंडळी बघा फायनली आपण आपल्या गावी पोचले आणि पावसाने एवढी सुरुवात केलेली आहे. तर हे मंदिर आहे आमचं. 3 दिवसाची सुट्टी आहे तर म्हटलं गावी आलो. बघा तर गावची ओढ तर मला नेहमीच असते आणि मी नेहमी गावी येतो. मला जशी सुट्टी पडते तसं मी गावी येतोच. तर मंडळी आजचा व्हिडिओ ट्रॅव्हलचा होता. तर म्हटलं गावी निघालो आहे 3 दिवसाची सुट्टी आहे तर म्हटलं व्हिडिओ करू थोडक्यात. आणि या प्रवासाचा व्हिडिओ होता. या प्रवासादरम्यान आम्ही रोह्यामध्ये आल्यावर कुठला एक स्पॉट घेतो तर आज हनुमान टेकडीचा घेतला. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबू. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. गावाला आहे तर नक्कीच नवीन व्हिडिओ बनवीत. तर चला भेटू लवकरच नवीन व्हिडिओ.